नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची, साथ आमची, कमी खर्चाची, शेती फायद्याची. SD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्या अर्ली प्लॉट 50 ते 60% प्लॉट आटवत आलेले. अर्थात दुरी फुटण्याच्या अवस्थेमध्ये, म्हणजे कुठेतरी दुरी पण स्टार्ट झाली, काही ठिकाणी चांगल्या प्रकारे 3-4 पानावरती दुरी आलेली. अशा अवस्थेमध्ये हे प्लॉट आलेले आहेत. त्या प्लॉटांना 35 ते 40% माल शिल्लक आहे. त्या मालाला चमक आणि चांगल्या प्रकारे फुगवण कशी होईल या संदर्भातला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यामध्ये वाढणारं तापमान आणि त्याच्यानंतर 5-6 दिवसांनी वळीव स्वरूपातला पडणारा पाऊस, त्याच्यामध्ये पानांची जी अन्न निर्मिती प्रक्रिया ही पूर्णतः बऱ्यापैकी डिस्टर्ब झालेली. कारण तिथे अचानक वातावरणातील बदल आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता या गोष्टीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दिसते. परिणामी तिथं आपल्याला फळावरची शायनिंग किंवा फळावरची चमक आणि साईजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फरक दिसतो. कारण त्या ठिकाणी शेंडा पण स्टॉप झालेला राहतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांकडून तिथं अन्नद्रव्यांची उपलब्धता पण झाडांना पुरेपूर केली जात नाही. त्यामुळे ही समस्या वाढत जाते. परिणामी अशा वातावरणामध्ये पूर्ण झाड डिस्टर्ब होतं आणि अपेक्षित साईज, अपेक्षित चमक, अपेक्षित पानांची संख्या किंवा पानांचा रंग तिथं हा आपल्याला डिस्टर्ब झालेला दिसतो. स्टार्टिंगपासून जर प्लॅनिंग शेड्यूलचा जर चांगल्या प्रकारे वापर जर राहिला, तिथं पानांची संख्या चांगली राहते, पानं चांगलं असतात, त्याचबरोबर शेंडा पण चालू राहतो आणि आपल्याला फळांची चमक, त्याचबरोबर फळांच्या साईजसाठी आपल्याला वेगळं काही अट्टहास करण्याची गरज पडत नाही. रेग्युलर कामामध्ये आपला चांगला माल आपल्याला मार्केटमध्ये नेता येतो. त्याकरिता प्लॅनिंग शेड्यूलचा वापर जर अतिशय काटेकोरपणे जर केला तर आपल्याला ह्या समस्या आपल्याला उद्भवती नाही. अशा वातावरणामध्ये किंवा अशा बदलत्या हवामानामध्ये जर आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल तर तिथं साहजिकच 70-80% आपल्या प्लॉटांचा पाला खराब होतो. परिणामी या समस्या आपल्याला सर्वात जास्त प्लॉटांवरती उद्भवतात. जे प्लॉट आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत त्या प्लॉटांचं किंवा त्या फळांचं आपल्याला चमक आणि साईज कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवता येईल किंवा नवीन शेंडा फुटून आपल्याला त्याचे झाडाचं कार्य कसं वाढवता येईल त्या संदर्भातल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचे मुद्दे अभ्यासू. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिलं फळांची साईज. फळांची साईज म्हणलं की तिथं पेशी विभाजन होतं. पेशी विभाजन म्हणलं की तिथं असंख्य पेशींची निर्मिती होती. परिणामी तिथं पेशी मजबूत करण्यासाठी तिथं कॅल्शियमचा सर्वात तिथं मोठा रोल किंवा तिथं भूमिका आहे. त्याच्यासाठी आपल्याला सायझिंगसाठी पहिला मुद्दा येतो म्हणजे आपल्याला कॅल्शियम देणं आपल्याला त्या अवस्थेमध्ये गरजेचं आहे. त्याकरता आपल्याला कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे. आपल्याला 2 ग्रॅम प्रति झाड, एकूण आपल्या प्लॉटमध्ये जितके झाड असेल गुणिले 2, त्यानुसार आलेलं किलोमध्ये जे प्रमाण कॅल्शियम नायट्रेटचं असेल ते आपल्या प्लॉटांना ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, प्रति झाड 2 ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट आपल्याला आपल्या प्लॉटांना द्यायचं आहे. आपल्या प्लॉटांमध्ये एकूण झाडांची संख्या मोजायची, त्याला गुणिले 2 करायचं. आलेलं उत्तर तुमचं ते कॅल्शियम नायट्रेटचा तुमच्या प्लॉटला असलेला डोस असेल. हे गणित समजून घ्या आणि आपल्या प्लॉटांना ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या. त्याचबरोबर वाढलेल्या पेशींमध्ये पानातील अन्नद्रव्यांचं वहन, त्याचबरोबर साखरेचं वहन उत्तमरित्या चांगल्या प्रकारे कसं होईल आणि त्याच्यातून परिपक्वता चांगल्या प्रकारे कसं होईल त्याच्यासाठी ते सर्वात महत्त्वाचा रोल म्हणजे तिथं बोरॉन आहे. त्यासोबत आपल्याला म्हणजे कॅल्शियम नायट्रेट सोबत आपल्याला तिथं एक बोरॉनचं पण ॲप्लिकेशन करायचं आहे. बोरॉन आपल्याला तिथं द्यायचं आहे 0.08 प्रति झाड. या हिशोबाने आपल्याला प्लॉटवरती कॅल्शियम नायट्रेट सोबत द्यायचं आहे. पुन्हा मुद्दा समजून घ्या बोरॉनचा, 0.08 गुणिले तुमच्या प्लॉटमध्ये असलेले झाडं, येणारं उत्तर तुमचं जे ग्रॅममध्ये येईल ते ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट सोबत एकूण द्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट पण आणि बोरॉन पण एकत्र आपल्याला द्यायचं आहे. त्याचं गणित पुन्हा एकदा समजून घ्या. नाही समजल्याच व्हिडिओ पुन्हा बघून घ्या आणि व्यवस्थित समजून आपल्या प्लॉटांवरती ते ड्रिपच्या माध्यमातून ॲप्लिकेशन करायचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बोरॉनचा अतिरेक पण झाला नाही पाहिजे, याची पण काळजी घ्या. बोरॉनची जर विषारता जर आपल्या प्लॉटमध्ये वाढली तर ती कमी होत नाही. सर्वात जास्त नुकसान आपल्या प्लॉटमध्ये बोरॉनचा अतिरेक जरी झाला तरी होत असतं. त्याच्याकरता आपले पहिले बोरॉनचे ॲप्लिकेशन किती झाले त्यानुसार हा बोरॉनचं ॲप्लिकेशन करा. जर ड्रिपच्या माध्यमातून 3-4 ॲप्लिकेशन जर झालेलं असेल तर या कॅल्शियम नायट्रेटसोबत बोरॉनचं प्रमाण घेऊ नका. फवारणीच्या माध्यमातून आपण देणारच आहोत, तेवढंच ॲप्लिकेशन करा. त्याच्या व्यतिरिक्त मग ड्रिपच्या माध्यमातून करू नका. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर पेशींची वाढ होत असताना त्या पेशींची एकसारखी वाढ होण्यासाठी किंवा आकारमानासाठी सर्वात महत्त्वाचा कॅल्शियम सोबत असल्यानं म्हणजे नायट्रोजनची पण तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका आहे. तर आपण कॅल्शियम नायट्रेट देतो, त्या कॅल्शियम नायट्रेटमधूनच आपल्याला नत्राचा डोस त्याच्यामधून जाणार आहे. त्याच्यामुळं नत्राचा वापर आपल्याला वेगळं देण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याच्यानंतर आपल्या प्लॉटमधील जे टोमॅटो फळ लागलेले त्या फळांचा गर भरण्यासाठी, वजनदार बनण्यासाठी किंवा टणकपणा वाढण्यासाठी तिथं पोट्याची भूमिका सर्वात महत्त्वाची येते. परत त्याकरिता आपल्याला पोट्याचं ॲप्लिकेशन करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला 1.7 ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे आपल्या प्लॉटवरती अप्लाय करायचं आहे. पुन्हा हाच मुद्दा आहे, पुन्हा एकदा समजून सांगतो. 1.7 ग्रॅम गुणिले आपल्या प्लॉटमधील झाडं येणारं किलोमधलं उत्तर किंवा ग्रॅममधलं उत्तर हे आपल्या प्लॉटांवरती अप्लाय करायचं आहे. हा मुद्दा पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. नाही समजल्यास व्हिडिओ पुन्हा बघा आणि मुद्दा व्यवस्थित समजून घ्या.
हे झाडाच्या हिशोबाने अप्लाय केलेलं आहे, हा मुद्दा समजून घ्या पहिले. कारण फळ फुगवण्यामध्ये आणि वजनदार बनवण्यासाठी पोटॅशचा सर्वात मोठा रोल आहे. तर आपण ह्या ड्रिपच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन केलेलं हे सर्वात फायदेशीर राहणार आहे. त्याकरता व्यवस्थित हे ॲप्लिकेशन समजून घ्या आणि ड्रिपच्या माध्यमातून आपल्या प्लॉटांची साईज आणि चांगल्या प्रकारे वजनदार बनवण्यासाठी चांगला फायदा होईल. हे झालं सगळं खतांचं ॲप्लिकेशन झालं. त्या खतांचं ॲप्लिकेशन दिल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या प्लॉट कुठेतरी ग्रो व्हायला सुरुवात होती, पानांमध्ये बऱ्यापैकी कलर यायला सुरुवात होते. त्याच्यासोबतच आपल्या फवारणीच्या माध्यमातून पानांची ग्रीनरी किंवा पानाच्या माध्यमातून आपल्याला कॅल्शियम बोरॉन असेल, कॅल्शियम बोरॉन सोबत नैसर्गिक ऑक्सिजनचा जर चांगल्या प्रकारे वापर केला तर फळांची चमक आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवता येणार आहे. त्याकरता आपण फवारच्या माध्यमातून आपण ज्या फवारण्या बघणार आहोत त्या फवारण्या आपण समजून घ्या. त्याच्यानंतर आपण आपल्या प्लॉटांवरती त्याचं अप्लाय करा. त्याच्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी करायची चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये IAA हे अर्धा ग्रॅम, त्याच्यानंतर सीवीड घ्यायचे 300 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्यायची. हे प्रमाण व्यवस्थित समजून घ्या. IAAचं प्रमाण आहे हे फक्त अर्धा ग्रॅम, हे 200 लिटरला आहे. हे प्रमाण वाढवू नका, जे नॅचरली आहे तसंच ठेवा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याच्यानंतरची दुसरी फवारणी येते GA 4 ग्रॅम, त्याच्यामध्ये सीवीड येतं 300 मिली, चिलेटेड कॅल्शियम येतं आपल्याला 200 ग्रॅम आणि CPPO घ्यायची आपल्याला 100 मिली, 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला फवारणी करायची. या दोन्ही फवारणीचं अंतर आपल्याला साधारण 4 ते 5 दिवसाचा अंतर ठेवायचं. या दोन्ही फवारणीचं अंतर जर व्यवस्थित ठेवलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला फळाची फुगवण, फळाची चमक चांगल्या प्रकारे आपल्याला वाढताना दिसणार आहे. त्याचबरोबर हे सर्व करत असताना खताचा डोस असेल किंवा फवारणी करत असताना आपल्या प्लॉटांची जमिनीच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन प्रॉपर करा, जेणेकरून आपले दिलेले खतं असेल किंवा फवारणी या चांगल्या प्रकारे झाडाला मिळणार आहे. पाण्यानं जर आपला प्लॉट स्ट्रेसमध्ये असेल याचे आपल्याला अपेक्षित परिणाम बघायला मिळणार नाही. त्याकरता पाणी व्यवस्थापन आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार चांगल्या प्रकारे ठेवा. टेम्परेचर भरपूर आहे, काही ठिकाणी वळीव स्वरूपातला पाऊस पण पडतो, पण तरीही वापशानुसार पाणी व्यवस्थापन करून घ्या, जेणेकरून आपला चांगल्या प्रकारे फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या काही अडचणी असेल, काही शंका असेल त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.